हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट टाइम पूर्ण डेफिनेशन्स कंप्लीट केलेले आहे. सर्व ज्या जेनेटिक टर्मिनॉलॉजीज आहेत त्या जेनेटिक टर्मिनॉलॉजी आपण 23 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज वॉज ऑलरेडी कंप्लीटेड इन द लास्ट लेक्चर. लास्ट लेक्चरमध्ये आपण डायहायब्रिड क्रॉसबद्दल, त्याचा क्रॉसिंग कसं करतात, काय कसं करतात हे सर्व डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे. फिनोटिपिक रेशो कसा काढतात, जिनोटिपिक रेशो कसा काढतात. ओके, सो टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द लॉज ऑफ मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. ओके, तर बघा आता कोणते कोणते लॉज आहेत मेंडेलने दिलेले ते आपल्याला पाहायचं आहे. मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स. बघा आता मेंडेल्सनी आपल्याला किती लॉज दिलेले आहेत, तर देर आर 3 लॉज. 3 लॉज दिलेले आहेत मेंडेलनी. आपण मेंडेलबद्दल डिटेलमध्ये आपण हे चॅप्टर सुरू करायच्या आधी आपण इन्फॉर्मेशन पाहिले होते त्याची बायोग्राफीबद्दल. तर या मेंडेल्सनी जे लॉ दिलेले आहेत ते लॉ कोणते कोणते आहेत. सर्वात आधी आपण त्या लॉचे नाव लिहू की कोणते कोणते लॉज मेंडेलनी दिले. बघा आता पहिला जो लॉ आहे मेंडेलचा, पहिला जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ डॉमिनन्स. कोणता आहे पहिला लॉ? लॉ ऑफ डॉमिनन्स. ठीक आहे, त्यानंतर एका लाईनमध्येच लिहितो मी. दुसरा जो लॉ आहे तुम्ही काय करायचं, तुम्ही एकाखाली एक लिहायचं. पूर्ण पहिला लॉ झाला की त्याखाली दुसरा लॉ लिहायचा. मी एका लाईनमध्ये लिहितो. दुसरा आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन. दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट हा झाला दुसरा लॉ. ठीक आहे, त्यानंतर तिसरा लॉ बघा कोणता दिला मेंडेलनी. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. These are the 3 laws given by the Mendel. एका खाली एक लिहायचे तुम्ही. 1, 2, 3. Which are the law given by Mendel? Law of dominance, law of segregation. It is also called as law of purity of gamete. And third one, law of independent assortment. So out of that 3 law, first of all, we are going to discuss about the first law, and that is law of dominance. 3 पैकी आपल्याला आता सुरुवातीला लॉ ऑफ डॉमिनन्स डिस्क्राईब करायचा आहे. बघा तुम्हाला फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉज आहेत. लॉ ऑफ थर्मोडायनामिक, लॉ ऑफ न्यूटनचा लॉ हा फिजिक्सचा पार्ट आहे, थर्मोडायनामिकचा लॉ हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे. तर आपल्या बायोलॉजीमध्ये पण आता एक 3 लॉ आपल्याला पाहायचे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की लॉ पाहायच्या आधी सर्वात आधी आपण त्याची स्टेटमेंट पाहत असतो. कोणताही लॉ असो त्या लॉची सुरुवात कशी करायची आन्सरला, तर त्याच्या स्टेटमेंट पासून. तर बघा लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट काय आहे. स्टेटमेंट सर्वात महत्त्वाचा पार्ट जो असेल या लॉज मधला, तर त्याचं ते स्टेटमेंट. बघा एक्झाम मध्ये असं विचारू शकतात की स्टेट द लॉ ऑफ डॉमिनन्स. मग स्टेट म्हटलं म्हणजे त्याचं फक्त काय द्यावं लागते, स्टेटमेंट. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स. बघा मग, when a cross between two pure parents differing from one or more characters, differing from one or मोर कॅरेक्टर्स. बघा कशाचा क्रॉसिंग करण्यात आलं की 2 प्युअर पॅरेंट्सचं. प्युअर पॅरेंट म्हणजे काय, प्युअर टॉल कॅपिटल टी, प्युअर डॉर्क स्मॉल टी. काय होते बघा आता याचं स्टेटमेंट कंप्लीट झालं नाही अजून. बघा स्टेटमेंटची सुरुवात कशी केली आपण. व्हेन अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट्स डिफरिंग फ्रॉम 1 or more कॅरेक्टर, द character which appear in F1 generation, called as, त्याला काय म्हणतात, called dominant.
जे कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये ॲपियर होते त्याला काय म्हणतात, डॉमिनंट. अँड द कॅरेक्टर which not appear in F1 generation, जे F1 जनरेशन मध्ये अपियर होत नाही त्याला काय म्हणतात, कॉल्ड रेसेसिव्ह. त्याला काय म्हणतात, रेसेसिव्ह. बघा आता इथं दोन शब्द आले, कोणते कोणते, एक म्हणजे डॉमिनंट आणि दुसरा शब्द कोणता, रेसेसिव्ह. बघा जो F1 जनरेशन मध्ये अपियर होईल त्याला काय म्हणतात, डॉमिनंट. अँड द कॅरेक्टर विच नॉट अपियर इन F1 जनरेशन कॉल्ड रेसेसिव्ह. जे अपियर होत नाही त्याला म्हणतात रेसेसिव्ह आणि जे अपियर होते त्याला म्हणतात डॉमिनंट. दिस इज द स्टेटमेंट अबाउट द लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट. बघा सर्वात महत्वाचा पार्ट या लॉज मधला म्हणजे त्याचं स्टेटमेंट. So, how many laws given by the Mendel? There are 3 laws given by the Mendel. Law of dominance, law of segregation. Law of segregation is also called as law of purity of gamete. And third law is a law of independent assortment. So, we discuss about the first law of Mendel, that is law of dominance. So, first of all, what is the statement of law of dominance? When a cross between two parents differing from one or more character, the character which appear in F1 generation called as dominant and the character which not appear in F1 generation called as recessive. जे कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये अपियर होते त्याला म्हणतात डॉमिनंट आणि जे अपियर होत नाही त्याला म्हणतात रेसेसिव्ह. ओके, पुढे बघा आता काय तर, इन pair of dissimilar alleles, in pair of dissimilar factors, असं करा, in pair of dissimilar factor, one member, एक मेंबर जो असते तो काय होते बघा आता, one member appear in, one member appear in, बघा काय सांगितलं तर डिसिमिलर अलिल्सची एक पेअर आहे. इन डिसिमिलर पेअर ऑफ फॅक्टर वन मेंबर इज डॉमिनंट. इन पेअर ऑफ डिसिमिलर फॅक्टर वन मेंबर, एक मेंबर काय असते तो डॉमिनंट. वन मेंबर इज डॉमिनंट विच इज एक्सप्रेस. हा काय होते मग, डॉमिनंट असल्यामुळे हा काय होते, एक्सप्रेस होते. अँड जो अदर मेंबर आहे, अँड अदर मेंबर इज रेसेसिव्ह. दुसरा मेंबर कसा आहे, रेसेसिव्ह आहे. अँड विच इज नॉट एक्सप्रेस, विच इज नॉट एक्सप्रेस, तो दुसरा रेसेसिव्ह असल्यामुळे एक्सप्रेस होत नाही. बघा समजा आता आपल्याला माहित आहे की जर समजा कॅपिटल टी स्मॉल टी जर असला, आपण कॅपिटल टी स्मॉल टी आणि याचा क्रॉस करून आपण इथं हे अशा प्रकारचं F1 जनरेशन मध्ये आपण आपल्याला मिळालेलं आहे हायब्रिड टॉल. दिस इज द डॉमिनंट. बघा हे का सांगितलं, इन अ पेअर ऑफ डिसिमिलर फॅक्टर, दीज आर द डिसिमिलर फॅक्टर. इन अ पेअर ऑफ डिसिमिलर फॅक्टर वन मेंबर इज डॉमिनंट. हा काय आहे, डॉमिनंट आहे. अँड अदर मेंबर इज रेसेसिव्ह. द मेंबर इज डॉमिनंट इज एक्सप्रेस अँड द मेंबर इज रेसेसिव्ह विच इज नॉट एक्सप्रेस. बघा ते सांगितलं, इन पेअर ऑफ डिसिमिलर फॅक्टर वन मेंबर इज डॉमिनंट विच इज एक्सप्रेस अँड अदर मेंबर इज रेसेसिव्ह विच इज नॉट एक्सप्रेस. जो डॉमिनंट आहे तो एक्सप्रेस होते आणि जो रेसेसिव्ह आहे तो एक्सप्रेस होत नाही. बघा लक्षात घ्या काय सांगितलं तर. मग आता आपल्याला यामध्ये आणखी नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे. एक तर आपण स्टेटमेंटचा पाहिला, त्यानंतर बघा लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स इज द मेंडेल्स फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स.
मेंडेल्स फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स. बघा रे पोरू, हा जो लॉ आहे मेंडेलचा, हा कितवा लॉ होता? फर्स्ट लॉ होता. कोणता? लॉ ऑफ डॉमिनन्स इज द मेंडेल फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स. ओके. त्यानंतर बघा आता नेक्स्ट पॉइंट कसा पाहायचा आपल्याला. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ डॉमिनन्स can be explained with the help of मोनोहायब्रिड क्रॉस. कोणत्या क्रॉसच्या सहाय्याने हा एक्सप्लेन केला जाते? तर मोनोहायब्रिड क्रॉसच्या सहाय्याने हा लॉ एक्सप्लेन केला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट कसा होईल बघा आता. लॉ ऑफ डॉमिनन्स is not universally applicable. सर्वांनी हा लॉ मान्य केला नाही. सो दॅट्स वाय द लॉ ऑफ डॉमिनन्स इज नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल हा नव्हता. बघा पहिल्या लॉ बद्दल, पहिला लॉ कोणता आहे आपला? सॉरी, लॉ ऑफ डॉमिनन्स. त्याची सुरुवात करायची आपल्याला स्टेटमेंटने. त्यानंतर त्याचं काय म्हणणं आहे, त्याचे हे जे 3 पॉईंट्स मी जे राऊंड केलेले आहे असे, हे 3 पॉईंट्स कसे आपल्याला या बाकीच्या 2 लॉला कामात कसे पडतील बघा. आज समजा लॉ ऑफ सेग्रिगेशन असला तर इथं फक्त आपल्याला सेकंड टाकावा लागेल. लॉ ऑफ सेग्रिगेशन हा पण मोनोहायब्रिड क्रॉसच्या सहाय्याने एक्सप्लेन केला जाते. आणि या 3 लॉ पैकी फक्त लॉ ऑफ सेग्रिगेशन जो 2 नंबरचा लॉ आहे हाच फक्त युनिव्हर्सली अप्लिकेबल आहे. बाकीचे जे 2 लॉ आहेत कोणते, पहिला आणि तिसरा लॉ कसा आहे? नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल. ओके. सो दिस इज अबाउट द फर्स्ट लॉ ऑफ मेंडेल, दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स. नाउ द सेकंड लॉ ऑफ मेंडेल, लॉ ऑफ segregation. Law of segregation, and this law of segregation is also called as law of purity of gametes. Law of purity of gametes. याला दुसरं नाव काय आहे? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट्स. बघा मग लॉ पाहायच्या आधी त्याचा आपल्याला पाहायचं आहे स्टेटमेंट. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ लॉ प्युरिटी ऑफ गमेट, और व्हॉट वी कॅन से दॅट इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ सेग्रिगेशन. मग त्याचं स्टेटमेंट काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा आता, मेंबर्स ऑफ अलेलिक पेयर in a hybrid remain together, जसेच्या तसेच राहतात ते, remain together without mixing with each other, without mixing with each other. एकामेकासोबत ते मिक्स होत नाही. बघा काय सांगितलं तर, मेंबर्स यस लावा इथं. मेंबर्स ऑफ अलेलिक पेअर इन अ हायब्रिड रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ ईच अदर. ते एकामेकासोबत मिक्स होत नाही. मग बघा, दे सेपरेटेड और segregated. They separated or segregated during gamete formation. केव्हा ते सेपरेट होतात तर केव्हा ड्युरिंग गमेट फॉर्मेशन. बघा आता स्टेटमेंट बद्दल आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. लॉ ऑफ सेग्रिगेशनच्या काय काय सांगितलं बघा, केव्हा ते सेपरेट होतात आणि केव्हा सेपरेट होत नाहीत. स्टेटमेंट, व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ सेग्रिगेशन? मेंबर्स ऑफ अलेलिक पेअर इन अ हायब्रिड,
जो हायब्रिड आहे कॅपिटल टी स्मॉल टी रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ ईच अदर, एकामेकासोबत ते मिक्स होत नाही. कॅपिटल टी स्मॉल टी रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग विथ ईच अदर अँड दे आर सेपरेटेड ऑर सेग्रिगेटेड ड्युरिंग द गमेट फॉर्मेशन. बघा ना, तेच आहे इथं. आता हा कॅपिटल टी स्मॉल टी हा तयार झाला. मग काय सांगितलं, मेंबर्स ऑफ अलेलिक पेअर इन अ हायब्रिड. हा काय आहे, दिस इज द हायब्रिड. मेंबर ऑफ अलेलिक पेअर इन अ हायब्रिड रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग, एकामेकासोबत ते मिक्स होत नाही. अँड दे आर सेपरेटेड ड्युरिंग द गमेट फॉर्मेशन. मग बघा ना, there are 2 male gametes and 2 female gametes are produced after the segregation of this hybrid. आपण ते लिहितच असतो की segregation of F1 hybrid or separation of F1 hybrid, आणि त्यांचं सेपरेशन झाल्यानंतर काय तयार होतात, तिथं गमेट्स तयार होतात. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट? Members of allelic pair in a hybrid remain together without mixing with each other. They separated or segregated during gamete formation. किंवा ते सेपरेट होतात तर गमेट फॉर्मेशनच्या वेळेस सेपरेट होतात. ठीक आहे. The gametes which are formed, the gametes which are formed are always pure, are always pure. बघा, जे गमेट्स तयार होतात ते कसे असतात? The gametes which are formed are always pure for a particular character, for a particular character. The gametes carry, बघा आता गमेट्स वरती काय असते, कोणता चार्ज असते, किंवा गमेट्स कॅरी जे आपण म्हणतो, द गमेट्स कॅरी कोणते असतात? द गमेट्स कॅरी either dominant or recessive factor, either dominant or recessive factor. That's why, म्हणून याला काय म्हणतात? That's why it is called, म्हणून याला काय म्हणतात, कोणता लॉ म्हणतात याला? That's why it is called law of purity of gamete, law of purity of gamete. So that's why this law is also called as law of purity of gamete. Why this law is called as law of purity of gamete? Because the gametes which are formed are always pure. जे gametes तयार होतील ते always कसे राहतील? Pure राहतील. मग they may be the dominant or they may be the recessive. Dominant pure जर असतील तर capital T, recessive pure जर असतील तर small t, but not both. दोन्हीही त्याच्यावर मध्ये राहणार नाही. बघा, the gametes which are formed are always pure for a particular character. The gametes carry either dominant or recessive factor, not both. दोन्हीही त्यामध्ये नसतात. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट. म्हणून त्याला काय म्हणतात? लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट. मग असे जे 3 पॉइंट्स लिहिले होते आपण पहिल्या लॉ मध्ये, तसेच या लॉ मध्ये आपल्याला 3 पॉइंट लिहायचे आहेत. बघा मग कसे. लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ सेग्रिगेशन is the Mendel's second law of inheritance. Second law of inheritance. Law of segregation हा मेंडेलचा कितवा लॉ आहे? सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्स. त्यानंतरचा पॉइंट कोणता आहे बघा? लॉ ऑफ सेग्रिगेशन. Law of segregation can be explained with the help of आता पहिल्या याच्यामध्ये कोणता होता?
मोनोहायब्रिड क्रॉस, तर इथं लिहायला लागेल आपल्याला डायहायब्रिड क्रॉस विथ द हेल्प ऑफ डायहायब्रिड क्रॉस. ओके. त्यानंतर हा जो पहिला लॉ आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स इज नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल. हा जो लॉ आहे हा युनिव्हर्सली अप्लिकेबल आहे. सो लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ सेग्रिगेशन is universally applicable, is universally applicable. मी आधी सांगितलं तुम्हाला की जो पहिला आणि तिसरा लॉ आहे हा युनिव्हर्सली अप्लिकेबल नाही आहे, आणि जो दुसरा लॉ आहे कोणता, लॉ ऑफ सेग्रिगेशन, धिस लॉ ऑफ सेग्रिगेशन इज अ युनिव्हर्सली अप्लिकेबल. बघा, 3 लॉ सांगितले आपल्याला मेंडेल्सनी. कोणते कोणते? लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर हे जे 3 लॉ आहेत हे 3 लॉ तुम्ही एकाखाली एक लिहायचे. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, आणि मग पहिला घ्यायचा लॉ ऑफ डॉमिनन्स, त्याचं स्टेटमेंट आणि त्याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन लिहायचं. त्यानंतर दुसरा लॉ घ्यायचा लॉ ऑफ सेग्रिगेशन, ब्रॅकेटमध्ये लिहायचं लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट्स. व्हाय दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट्स, तर त्याचा आन्सर आपण इथं दिलेला आहे. द गमिट्स विच आर फॉर्म, the gametes which are formed are always pure for a particular character. The gametes carry either dominant or recessive factor, not both factor. दोन्हीही फॅक्टर त्यामध्ये नसतात, either dominant factor or recessive factor. So that's why it is also called as law of purity of gamete. आणि हे जे 3 पॉइंट्स आहे हे तर कंपॅरेटिव्हली आहेच की लॉ ऑफ डॉमिनन्स is the Mendel first law, law of segregation is the Mendel second law. Law of dominance is explained with the help of monohybrid cross, law of segregation explained with the help of dihybrid cross. Law of dominance is not universally applicable, law of segregation is universally applicable. Okay, so this is about the 2 laws of Mendel, that is law of dominance, law of segregation. Okay, now we're going to discuss about the third law of Mendel, and that is law of independent assortment. तर बघा, आपल्याला आता तिसरा लॉ पाहायचा आहे, तो म्हणजे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आपण 2 लॉज कंप्लीट केलेले आहेत, लॉ ऑफ डॉमिनन्स अँड लॉ ऑफ सेग्रिगेशन. व्हाय द लॉ ऑफ सेग्रिगेशन कॉल्ड ॲज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट, त्याचा आन्सर आपण पाहिलेला आहे की आयदर कोणते असतात, आयदर प्युअर डॉमिनंट किंवा आयदर प्युअर रेसेसिव्ह फॅक्टर्स असतात, म्हणून त्याला म्हणतात लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमेट. आणि 3 पॉईंट्स जे आहेत, हे जे 3 पॉईंट्स पाहिले आपण, हे जे आपल्याला लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे तिसरा लॉ, त्यामध्येही आपल्याला कामात पडणार आहे. ओके, सो वी कंप्लीटेड द 2 लॉज ऑफ मेंडेल. नाउ मूविंग टुवर्ड द थर्ड लॉ ऑफ मेंडेल, अँड द नेम ऑफ दॅट लॉ इज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. बघा, 2 लॉ कंप्लीट केलेले आहे आपण. आता आपण तिसरा लॉ बद्दल पाहणार आहे की ज्याचं नाव आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ठीक आहे, तर कधीही आपण लॉ सुरू करायच्या आधी आपण त्याचं काय पाहत असतो, स्टेटमेंट पाहत असतो. तर बघूया आपण आता याचं स्टेटमेंट काय आहे. बघा मग, when 2 homozygous parent, when 2 homozygous parents differing from 2 pair of contrasting characters, differing from 2 pair of contrasting characters are क्रॉस. बघा, आपण कोणते कशाचा क्रॉस केलेला आहे,
दोन होमोझायगस पॅरेंटचा आपण क्रॉस केलेला आहे की डिफरिंग फ्रॉम टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आलं लक्षात. मग तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस मध्ये कोणतं आपण राऊंड येलो क्रॉस विथ रिंकल्ड ग्रीन म्हणजे टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आणि दोन्ही कसे होते, दोन्ही पॅरेंट हे होमोझायगस होते. एकाचं पूर्ण कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय होतं आणि दुसऱ्याचं स्मॉल आर स्मॉल वाय होतं. तर याला म्हणतात होमोझायगस पॅरेंट. When two homozygous parents differing from two pair of contrasting character are crossed, the inheritance of one pair is independent to the other pair. Is independent to the other pair. This is about the statement of law of independent assortment. What is the statement of law of independent assortment? When two homozygous parents differing from two pair of contrasting character are cross, म्हणजे दोन्हीही काय केले आपण क्रॉस केले. जसं आपण डायहायब्रिड क्रॉस मध्ये पाहिलं ना बरोबर, कोणतं राऊंड येलो बघा ना, राऊंड येलोचे हे अशा प्रकारचे जिनोटाइप होते आणि रिंकल्ड ग्रीनचे हे अशा प्रकारचे होते. दिस इज कॉल्ड ॲज द होमोझायगस पॅरेंट, आयदर डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह. तर यामध्ये कशाचा क्रॉसिंग केलेला बघा, व्हेन टू होमोझायगस पॅरेंट्स डिफरिंग फ्रॉम टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे ना. पहिली पेअर आहे शेपची आणि दुसरी पेअर आहे कलरची. Differing from two pair of contrasting character are crossed, the inheritance of one pair is independent to the other pair. दुसऱ्या पेअर वरती त्याचं इनहेरिटन्स अवलंबून राहत नाही. This is about the statement of law of independent assortment. बघा मग, this law described how alleles are present on separate chromosome independently. बघा, independently काय सांगितलं बघा. दिस लॉ डिस्क्राइब हाऊ अलील्स आर प्रेझेंट ऑन सेपरेट क्रोमोझोम. हाऊ अलील्स आर प्रेझेंट ऑन सेपरेट क्रोमोझोम इंडिपेंडंटली. बघा मग, आता हे जे आहेत गमिट फॉर्मेशनच्या वेळेस ते काय होतात, वेगळे होतात. मग बघा, दे separated during gamete formation. किंवा गमिट फॉर्मेशनच्या वेळेस ते काय होतात, सेपरेट होतात. सेपरेटेड ड्युरिंग गमिट फॉर्मेशन अँड देन फ्यूज. मग ते फ्यूजही होतात, पण केव्हा, देन फ्यूज इन फर्टिलायझेशन. म्हणजे F1 जनरेशन मध्ये काय होतात, ते फ्यूज होतात. बघा, दिस लॉ डिस्क्राइब हाऊ अलील्स आर प्रेझेंट ऑन सेपरेट क्रोमोझोम इंडिपेंडंटली. दे सेपरेटेड ड्युरिंग गमिट फॉर्मेशन. गमिट फॉर्मेशनच्या वेळेस ते सेपरेट होतात अँड दे अगेन फ्यूज इन द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन मध्ये काय होतात, ते फ्यूज होतात. मग बघा आता डायहायब्रिड क्रॉस मध्ये, इन डायहायब्रिड क्रॉस फिनोटिपिक रेशो इज काय होता, आपण पाहिलेला आहे मागच्या पिरियड मध्ये. फिनोटिपिक रेशो इज 9:3:1. This is the phenotypic ratio of dihybrid cross and this indicates that, आता हा काय इंडिकेट करते, this indicates that the inheritance of one pair is independent
is independent to other pair, is independent to other pair. बघा रे काय इंडिकेट करते डायहायब्रिड क्रॉस मध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की फिनोटिपिक रेशो काय आहे हा 9:3:3:1 आणि जिनोटिपिक रेशो मी तुम्हाला सांगितलं होतं एक ट्रिक सांगितली होती की 12:24 12:12:1 हा झाला जिनोटिपिक रेशो. बट व्हॉट इज द फिनोटिपिक रेशो इन डायहायब्रिड क्रॉस 9:3:3:1. 9 काय असतात राउंड येलो, राउंड रिंकल्ड येलो आणि कोणता रिंकल्ड ग्रीन. अशा प्रकारचा 9:3:3:1 हा फिनोटिपिक रेशो आपला डायहायब्रिड क्रॉसचा असते. आणि हा काय इंडिकेट करते तर धिस इंडिकेट्स दॅट द इनहेरिटन्स ऑफ वन पेअर इज इंडिपेंडंट टू अदर पेअर. मग जशा प्रकारचे आपण त्या दोन लॉ मध्ये 3 पॉइंट्स पाहिले होते तसेच आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहेत लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटचे. तर बघा मग लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, law of independent assortment is the Mendel's third law of inheritance. Mendel's third law of inheritance. बघा आपण जे दोन पाहिले त्याला आपण सांगितलं होतं फर्स्ट लॉ सेकंड लॉ अँड दिस इज द मेंडेल्स थर्ड लॉ ऑफ इनहेरिटन्स. Law of independent assortment is the Mendel's third law of inheritance. Then law of independent assortment, law of independent assortment can be explained with the help of डायहायब्रिड क्रॉस. बघा हा कोणत्या क्रॉसनी एक्सप्लेन केला जाते तर डायहायब्रिड क्रॉसनी. आपण जे पहिले जे दोन लॉ पाहिले होते लॉ ऑफ डॉमिनन्स अँड लॉ ऑफ सेग्रिगेशन आर एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. बट दिस लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायहायब्रिड क्रॉस. अँड दिस लॉ इज ऑल्सो नॉट युनिव्हर्सली अप्लिकेबल. Law of independent assortment is not universally applicable. हा पण युनिव्हर्सली अप्लिकेबल नाही आहे. पहिला लॉ आणि थर्ड लॉ हा युनिव्हर्सली अप्लिकेबल नाही आहे आणि सेकंड लॉ जो आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन इज युनिव्हर्सली अप्लिकेबल. सो लुक ॲट द लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट? व्हेन टू होमोझायगस पॅरेंट्स डिफरिंग फ्रॉम टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आर क्रॉस, the inheritance of one pair is independent to other pair. And this law describe how alleles are present on the separate chromosome independently. They separated at the time of gamete formation and again fuse in the fertilization. In dihybrid cross we know the phenotypic ratio is 9:3:3:1 and this indicates that the inheritance of one pair is independent to other pair. Then law of independent assortment is the Mendel's third law of inheritance. Law of independent assortment can be explained with the help of dihybrid cross and the law of independent assortment is not universally applicable law. So these are all about the three laws given by the Mendel's, and at the time of experiment Mendel give the three laws and these are the three laws: law of dominance, law of segregation, law of independent assortment. Okay, so the remaining portion of this chapter we will see in the next lecture. Thank you.